भोसले सरांचं जे एम ए झालेलं आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठामधून ते सुवर्ण पदक प्राप्त आहेत एम ए ला असताना. आणि त्यांची ग्रंथसंपदा, प्रकाशित ग्रंथसंपदा अशी आहे, प्रमेयाची उद्याने, अपूर्व परीघ हा एक लेख संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. अभंग भास महात्मा फुल्यांच्या अखंडादी काव्य रचनेचा हा शैली वैज्ञानिक अभ्यास आहे. आणि अजून एक ग्रंथ आहे शब्द पालवी. हे 4 ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. त्यांच्या व्याख्यानाचं काही प्रसारण देखील माध्यमातून झालेलं आहे. सह्याद्री ह्या दूरदर्शन वाहिनीवरून त्यांची विशेष मुलाखत प्रसारित झालेली आहे. त्यानंतर झी टॉकीजच्या गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कीर्तनाचं प्रसारण देखील झालेलं आहे. वेगवेगळ्या विषयावरचे अनेक लेखही त्यांचे अनेक नियतकालिकांमधून प्रकाशित झालेले आहेत. अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि सध्या ते पी.एल. श्रॉफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय चिंचणी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर या ठिकाणी मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते सध्या कार्यरत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सर पुढे सुरू करू? हा, सुरू करूया. हो सर. उत्कर्ष कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिंदखेड राजा या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्य स्मरणार्थ त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित असलेली ही जी व्याख्यानमाला आहे, या व्याख्यानमालेच्या निमित्तानं अधिकाधिक लोकांना या दोन महान विभूतींचा परिचय व्हावा. या दोन महान अशा स्त्रियांनी देश बांधणीमध्ये, राज्य बांधणीमध्ये जे काही मोलाचं योगदान दिलं, ते योगदान समाजासमोर यावं या दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचा मला एक व्याख्याता म्हणून सदस्य होता आलं, याचा मला अतिशय आनंद आहे. या उत्कर्ष कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय सिद्धार्थ खरात सर, डॉक्टर सुवर्णा खरात मॅडम, प्राचार्य सुनील सुरुले सर, समन्वयक प्राध्यापक सुबोध खरात आणि प्राध्यापक सुमेध खरात सर, तसेच मराठी विषयाचे महाविद्यालयातले प्राध्यापक आणि उत्कृष्ट कीर्तनकार अरुण महाराज वाळके यांच्या विनंतीवरून मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्या काव्यशैलीचा किंवा त्यांच्या कवयित्री म्हणून असलेल्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे. मुळात एकाच वेळी झूम मीटिंग आणि फेसबुक लाईव्ह दोन्ही ठिकाणी हे व्याख्यान प्रसारित होतंय, याचा मला आनंद आहे. तर मी माझ्या विषयाला सुरुवात करतो, अधिक वेळ कुणाचा न घेता. सावित्रीबाई फुले या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून, महिला सुधारक म्हणून, शिक्षण सुधारक म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत. आपलं आयुष्य त्यांनी समाजासाठी वाहून घेतलं. भारतातल्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. एक भारतीय असून पहिली मुलींची शाळा काढण्याचं श्रेय त्यांना जातं. महान सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धांगिनी असल्यामुळं महात्मा फुल्यांच्या कार्याचं जे काही श्रेय आपण त्यांना देतो, त्या श्रेयाचा अर्धा वाटा आपल्याला सावित्रीबाईंना सुद्धा द्यावा लागतो. हा मोठा विषय आहे आणि अनेकांनी या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा देखील केली आहे, सावित्रीबाई फुल्यांचं सामाजिक कार्य. परंतु सावित्रीबाई फुल्यांचं जे काही वाङ्मयीन कार्य आहे, त्यांचं जे वाङ्मयीन योगदान आहे, ते वाङ्मयीन योगदान मात्र बऱ्याच प्रमाणामध्ये दुर्लक्षित राहिलं, असं मात्र आपल्याला दुर्दैवानं म्हणावं लागतं. कारण असं होतं की सावित्रीबाई फुल्यांचं सामाजिक कार्य इतकं उत्तुंग आहे की त्यांच्या वाङ्मयीन कार्याकडं अभ्यासकांचं दुर्लक्ष झालं असेल,
परंतु अलीकडच्या काळामध्ये ती उणीव भरून काढण्याचं कार्य बरीचशी मंडळी करतायत. त्यामध्ये मागोमाळी आहे, जी उगले सारखी मंडळी आहेत, हरी नरक्यांसारखी मंडळी आहेत, फडक्यांसारखी मंडळी आहेत, की जी महात्मा फुले यांच्या बरोबरच सावित्रीबाई फुल्यांवरती सुद्धा काम करताना आपल्याला दिसतायत. तर या दृष्टीनं सावित्रीबाई फुल्यांचं जे काही वाङ्मयीन योगदान आहे, त्यांचं जे काही साहित्यिक कार्य आहे, वाङ्मयीन व्यक्तिमत्व सावित्रीबाईंचं काय आहे, त्याच्यावरती प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनं मी तुमच्या समोर उपस्थित झालोय. पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे, की सावित्रीबाई फुल्यांच्या कालखंडामध्ये आधुनिक मराठी वाङ्मयाचा कालखंड सुरू होतो. म्हणजे 1818ला पेशवाई संपली आणि इंग्रजांचा अंमल सुरू झाला. तिथून आपण आधुनिक किंवा अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या कालखंडाला सुरुवात करतो. कवितेचा कालखंड आपण 1885 पासून सुरू करतो. परंतु त्याच्याही आधी सावित्रीबाई फुल्यांनी आधुनिक मराठी कवितेचा जो बाज आहे, आधुनिक मराठी कवितेची जी बीजे आहेत, आधुनिक मराठी कवितेचं जे स्वरूप आहे, सत्व आहे, ते आपल्या कवितांमधून अभिव्यक्त केलं, आविष्कृत केलं. म्हणून या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या लेखनाचा कालखंड जो आहे तो केशवसुतांच्या पूर्वी 30 वर्ष आधी येतो. मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड आपण तपासले किंवा वाङ्मयाच्या इतिहासावर अनेकांनी लिहिलेली पुस्तकं आपण तपासली, तर आपल्याला लक्षात येतं की सावित्रीबाई फुल्यांचं लेखन हे दुर्लक्षित गेलेलं आहे. कारण आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून आपण केशवसुतांचा उल्लेख करतो, पण त्याच्याही पूर्वी 30 वर्ष आधी सावित्रीबाई फुल्यांचा काव्य फुले हा कविता संग्रह प्रकाशित झालेला होता. आणि हा कविता संग्रह सावित्रीबाईंनीच लिहिला असं अनेक अभ्यासकांनी पुराव्यानिशी आज सिद्ध सुद्धा केलेला आहे. हा कविता संग्रह 1854 साली प्रकाशित झाला. म्हणजे केशवसुतांचा कालखंड याच्यानंतर 31 वर्षांनी येतो. म्हणून अभ्यासकांचा हा विषय लक्षात आला असेल मला नेमकं काय म्हणायचंय. या कविता संग्रहाची म्हणजे सावित्रीबाई फुल्यांचा जो काव्य फुले कविता संग्रह आहे, या कविता संग्रहाची पहिली मूळ प्रत शिला प्रेसवर छापली गेलेली होती. या कविता संग्रहाच्या मुखपृष्ठावर शंकर आणि पार्वती यांचं चित्र छापलेलं असून मिशनरी छापखान्यामध्ये ही आवृत्ती छापल्याचं या कविता संग्रहामध्ये सावित्रीबाईंनी नमूद केले. या कविता संग्रहाच्या मुखपृष्ठावर शंकर आणि पार्वती यांचं चित्र छापलेलं असून मिशनरी छापखान्यामध्ये ही आवृत्ती छापल्याचंही या कविता संग्रहामध्ये नमूद आहे. या कविता संग्रहातील 12 कविता मोडी लिपीमध्ये स्वतः सावित्रीबाई फुल्यांनी लिहिल्या आणि त्यांचं जे काही कच्चं टाचन आहे या कविता संग्रहामध्ये प्रकाशित झालेल्या कवितांचं सावित्रीबाई फुल्यांनी लिहिलेलं मोडी लिपीतलं कच्चं टाचन श्री कृष्णाजी गोरे मुंबई यांच्याकडे आज उपलब्ध आहे. या कविता संग्रहामधल्या काही कविता गावगाडा या मासिकामध्ये सुद्धा छापण्यात आल्या होत्या. या कविता संग्रहामध्ये एकूण 41 कविता असून त्यातील 12 कविता स्वतः मोडी लिपीमध्ये लिहिल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. हे मी सगळं का सांगतोय तर आधुनिक मराठी कवयित्री किंवा आधुनिक मराठी कवितेचा जन्म जर कुणी आधुनिक मराठी कवितेला जन्म जर कुणी दिला असेल तर तो सावित्रीबाई फुल्यांनी दिला असं आपल्याला आज म्हणावं लागतं. आणि त्यामुळं वाङ्मयाचा इतिहास पुन्हा एकदा लिहिण्याची आवश्यकता आहे असं विधान इथं करणं काही गैर ठरणार नाही. सावित्रीबाई फुल्यांचा दुसरा जो कविता संग्रह आहे 52 कशी सुबोध रत्नाकर, हा कविता संग्रह सावित्री ज्योतिबा विरचित अथ 52 कशी सुबोध रत्नाकर या नावानं प्रकाशित करण्यात आला. या कविता संग्रहाच्या प्रकाशन वर्षाबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत, परंतु सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचे संपादक डॉक्टर मागोमाळी यांनी सावित्रीबाईंचा हा दुसरा काव्यसंग्रह 1891 साली प्रकाशित झाल्याचं आपल्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. मी या विषयाच्या अनुषंगानं एक सावित्रीबाई फुल्यांच्या माहेरच्या गावातल्या माझ्या एक मैत्रीण आहेत नुतन माळी म्हणून, त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुल्यांवर एक पुस्तक प्रकाशित केलं होतं संपादित. त्याच्यामध्ये मी सावित्रीबाई फुल्यांच्या काव्य फुले या कविता संग्रहाचा शैली वैज्ञानिक अभ्यास असा एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये सुद्धा मी या सगळ्या गोष्टींचा विस्तृत असा आढावा घेतलेला आहे. अभ्यासकांना किंवा जिज्ञासूंना तो ग्रंथही उपलब्ध आहे. याशिवाय जी. ए. उगले यांनी आपल्या सावित्रीबाई फुले या ग्रंथामध्ये दिनांक 7 नोव्हेंबर 1892 साली नारोबाबा महाभट शास्त्री यांनी 52 कशी सुबोध रत्नाकर हे दीर्घकाव्य प्रकाशित केले असे म्हटले आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय सावित्रीबाई फुले यात राहिलेले आहेत. त्यामुळे हे सुद्धा एक सावित्रीबाई फुल्यांच्या संशोधकांमधलं मोठं नाव आहे.
या संग्रहामध्ये सावित्रीबाई फुल्यांनी महात्मा फुल्यांचं चरित्र काव्यरूपाने सांगितलेलं आहे. महात्मा फुल्यांचं उपलब्ध असं पहिलं काव्यचरित्र म्हणून या काव्यसंग्रहाचं वेगळेपण आपल्याला विशद करावं लागेल. महात्मा फुल्यांचं त्यांच्या अगदी सहचारीनं, पत्नीनं त्यांच्याबद्दलचं लिहिलेलं चरित्र, त्यांचं लिहिलेलं चरित्र हे या कविता संग्रहामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणूनही या कविता संग्रहाला ऐतिहासिक, सामाजिक असं एक वेगळं महत्व सुद्धा आहे. वाङ्मयीनदृष्ट्या विचार करता या आणि या 52 कडव्यांमुळेच या कविता संग्रहाला त्यांनी 52 कशी हे सार्थ असं नाव दिलेलं आहे. शिवमहिम्न स्तोत्र नावाच्या एका संस्कृत काव्यपोथीचं मराठीमध्ये सावित्रीबाईंनी रूपांतर केल्याचं सुद्धा अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. ही रचना सुद्धा ओवीबद्ध असून शिखरिणी वृत्तामध्ये या कवितेची रचना त्यांनी केलेली असं आपल्या लक्षात येतं. याशिवाय इतर पुराण नावाचा आणखी एक काव्यग्रंथ सावित्रीबाईंनी रचल्याचा दावा सावित्रीबाई फुल्यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉक्टर पुं. देशपांडे आणि फुलवंताबाई झोडगे यांनी सुद्धा केलेला आहे. म्हणजे हा एक चौथा कविता संग्रह म्हणून आपण सावित्रीबाई फुल्यांच्या नावावरती आपल्याला असल्याचं म्हणता येतं. परंतु डॉक्टर मागोमाळी आणि डॉक्टर उषा पोळ खंदारे यांनी मात्र या कविता संग्रहाचा आपल्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला नाही. याशिवाय सावित्रीबाईंनी काही गाणी सुद्धा लिहिलेली आहेत आणि ती गाणी इसवी सन 1892 मध्ये प्रसिद्ध झाली होती, परंतु ती आज उपलब्ध नाहीत. ही एक दुर्दैवाची बाब म्हणायला हवी. सावित्रीबाईंच्या साहित्यामधून सावित्रीबाईंच्या प्रतिभा संपन्न आणि लोककल्याणकारी व्यक्तिमत्वाची साक्ष पडते. म्हणजे सावित्रीबाई फुल्यांचं जे की सामाजिक व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यामध्ये दडलेला जो एक समाज सुधारक आहे, तो समाज सुधारक त्यांच्या कवितांमधून सुद्धा झिरपताना आपल्याला दिसतो. म्हणून काही कवी असतात की जे फक्त समाज सुधारण्यासाठी लिहित असतात किंवा एकतर स्वतःच्या स्वार्थासाठी तरी लिहित असतात. अशा बहुतांश कवींचं जगणं वेगळं असतं आणि लिहिणं वेगळं असतं. पण सावित्रीबाईंच्या लेखनामध्ये जगणं सुद्धा उतरलेलं होतं. पण केवळ आशयाच्याच दृष्टीनं त्यांच्या कविता सशक्त आहेत असं नाही, तर अभिव्यक्तीच्या दृष्टीनं सुद्धा त्यांच्या कविता सशक्त असल्याचं आपल्या लक्षात येईल. त्याची चर्चा आपण करणार आहोतच. सावित्रीबाई फुल्यांचा जो काव्य फुले हा कविता संग्रह आहे, त्याच्यामध्ये एकूण 41 कविता आहेत. त्या 41 कवितांमध्ये निसर्ग विषयक 7, सामाजिक विषयांवरच्या 11, प्रार्थनापर अशा 6, आत्मपर अशा 5, काव्यविषयक अशा 2, बोधपर अशा 8 आणि इतिहास विषयक अशा 2 कवितांचा समावेश आहे. म्हणजे बघा, केवळ विषयांचं वैविध्य जरी मी मांडलं तरी तुमच्या लक्षात आलं असेल की सामाजिक आशय सुद्धा त्यांनी नव्यानं आपल्या लेखनामधून मांडला. निसर्गविषयक कविता सुद्धा त्यांनी लिहिल्या, बोधपर कविता सुद्धा त्यांनी लिहिल्या, आत्मपर कविता सुद्धा लिहिल्या. म्हणजे आधुनिक कवितेची जी लक्षणं सांगितली जातात, आधुनिक कविता ही आत्माविष्कार करते, ती आशय बाहेरून आणत नाही, समाजातलाच आशय ती व्यक्त करते. ही कविता निसर्ग विषयक आहे. म्हणजे आपण बालकवींचं वेळेपण जिथं अधोरेखित करतो की निसर्ग विषयक कविता त्यांनी जास्त लिहिल्या, तर ती सगळी आधुनिक कवितेची मुळं किंवा बीज आपल्या सावित्रीबाई फुल्यांच्या कविता संग्रहामध्ये सापडतात, बघायला मिळतात. हे आपण विसरता कामा नये. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुल्यांच्या लेखनाच्या संदर्भात काही अभ्यासकांनी असं एक चुकीचं विधान केलेलं आहे की सावित्रीबाई फुल्यांवर आधुनिक कवींचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. ते विधान हे थोडंसं विरोधाभासी अशा प्रकारचं आहे. कारण सावित्रीबाई फुल्यांच्या आधी कोणताही आधुनिक कवी कविता करत नव्हता. आधुनिक मराठी कवितेची सुरुवात ज्या केशवसुतांपासून आपण करतो, ती केशवसुतच 30 वर्षांनंतर कविता करतायत. त्यामुळं म्हणजे कोणाचा तरी प्रभाव सावित्रीबाई फुल्यांच्या वरती होता हे म्हणूनच वदतो व्याघात दोष जो आपण म्हणतो मराठीच्या व्याकरणाच्या भाषेमध्ये, तर तो दोष आपल्याला या विधानांमध्ये दिसतो समीक्षकांच्या. कारण सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांचा प्रभाव आधुनिक काळातल्या कवींवर आहे असं विधान आपण करायला हवं. सावित्रीबाई फुल्यांची कविता ही स्वतंत्र आहे. त्यांच्या काव्यलेखनावर आपल्याला महात्मा फुल्यांचा प्रभाव दाखवता येतो, पण अन्य कोणत्याही आधुनिक कवीचा प्रभाव सावित्रीबाई फुल्यांवरती नव्हता. उलट सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांचा प्रभाव आपल्याला आधुनिक कवींवरती दाखवता येतो, तपासता येतो. म्हणजे तो बालकवींवर आपल्याला दाखवता येईल, केशवसुतांच्या कवितेवर सुद्धा तो आपल्याला प्रभाव दाखवता येईल. अन्य भा. रा. तांबे वगैरे जी कवी मंडळी आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला हा प्रभाव दाखवता येईल.
म्हणजे गोविंदाग्रजांचा प्रेमाचे शाहीर म्हणून उल्लेख होत असला तरी सावित्रीबाई फुल्यांनी सुद्धा महात्मा फुल्यांबद्दल आपली जी भावना आहे ती भावना सुद्धा आपल्या कवितांमधून वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. म्हणून त्याही कवितांची बीज आपल्याला सावित्रीबाई फुल्यांच्या कविता संग्रहामध्ये शोधता येतात. मुळात तो खूप मोठा विषय आहे. त्या विषयाला आपल्याला फक्त पुसटचा स्पर्श आज करता येणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे विधान निश्चितपणाने करता येईल की सावित्रीबाई फुल्यांचा प्रभाव हा नंतरच्या काळातल्या बऱ्याचशा कवींवरती पडलेला आहे आणि तो प्रभाव आपल्याला शोधता सुद्धा येतो. आणि म्हणून आपण हे विधान अगदी धाडसाचंही होणार नाही, सहज करू शकतो की अगदी आधुनिक मराठी कवयित्री म्हणून आपण सावित्रीबाई फुल्यांनाच तो मान दिला पाहिजे. सावित्रीबाईंच्या कवितेचं अवतरण केशवसूत्रांच्या पूर्वी झालेलं आहे. याच्या संदर्भात जी.ए. उगले यांनी क्र.पं. देशपांडे यांच्या संदर्भात दिलेला एक संदर्भ तुमच्यासमोर मला ठेवायचा आहे. त्या संदर्भामध्ये देशपांडे म्हणतात, त्यांच्या म्हणजे सावित्रीबाई फुल्यांच्या काव्यरचनेचा काळ केशवसुतांच्या पूर्वी येतो हे मागे सांगितलेच आहे. केशवसुतांचा उल्लेख करण्याचे कारण अद्याप येतो अर्वाचीन मराठी काव्याचे जनक केशवसुतांना संबोधण्यात येते. आता या मतात बदल करायला हवा असे वाटते. सावित्रीबाईंच्या कविता केवळ काळाच्या दृष्टीनेच केशवसुतांच्या पूर्वीच्या आहेत असे नाही. केशवसुतांनी हाताळलेले अनेक प्रकारचे काव्य विषय त्यांनी हाताळलेले आहेत. अतिशय महत्वाचा संदर्भ मला तुमच्या समोर ठेवायचा होता. जी.ए. उगले यांनी या संदर्भामध्ये नाना ढाकुलकर यांनी उपस्थित केलेला प्रश्नही चर्चेला आहे, ज्याची मी थोड्या वेळापूर्वी चर्चा केली. तो प्रश्न असा आहे, अर्वाचीन परिवर्तनवादी साहित्याचा क्रांती प्रवाह 1920च्या सुमारास सुरू झाला असं मानलं जातं. परंतु त्यापूर्वी सुमारे 60-70 वर्षांपूर्वीपासून सार्वत्रिक जननिष्ठ साहित्य महात्मा ज्योतिबा फुले व साध्वी सावित्रीबाई फुलेंनी रचले हे आपण का करतो असा प्रश्न त्यांनी इथं उपस्थित केलेला आहे. आणखी एक वेगळेपण आपल्याला अधोरेखित करावं लागेल. सावित्री असलेलं मोठं आणि वेगळेपण आपण इथं लक्षात घ्यायला हवं. काय आहे ते वेगळेपण? सावित्रीबाई फुल्यांच्या कवितेचं हे वेगळेपण आहे ते म्हणजे केशवसूत हे फक्त कवी होते, परंतु सावित्रीबाई फुले या केवळ कवयित्री नव्हत्या, तर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा होत्या. या संदर्भामध्ये राजाराम सूर्यवंशींचा एक संदर्भ मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. ते म्हणतात, केशवसूतांनी फक्त कवी म्हणून लेखन कार्य केले, तसेच सावित्रीबाईंनी फक्त कवयित्री म्हणून आपले काव्य लेखन केले नाही. त्यांच्या मागे सामाजिक कार्याचा प्रचंड व्याप होता, कारण त्या मुळात समाज क्रांतिकारक होत्या. म्हणजे बघा, सामाजिक कार्य सांभाळत सावित्रीबाई फुल्यांनी आपलं काव्यलेखन चालू ठेवलेलं होतं. अगदी सावित्रीबाईंचा मृत्यू ज्या कालखंड म्हणजे ज्या कारणामुळे झाला, प्लेगची प्रचंड साथ पुणे परिसरात पसरली. इंग्रजांनी ज्यांना प्लेग झाला त्यांना थेट गावातून हाकलून देण्याचा फरमान काढलं. अशा म्हणजे रोगी लोकांचा विलाप सुद्धा कोणी करायला तयार नव्हता. अशा वेळी आपल्या दत्तक पुत्राला घेऊन सावित्रीबाई फुल्यांनी अशा लोकांवरती विलाप केला आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना स्वतः प्लेग झाला आणि त्यात त्या मरण पावल्या. म्हणजे प्रचंड असं सामाजिक कार्य, सगळा प्राण ओतून त्यांनी सामाजिक कार्य केलं आणि हा व्याप सांभाळत ते त्या कविता लिहित होत्या. याही दृष्टीनं केशवसुतांपेक्षा किंवा आधुनिक मराठी कवींपेक्षा सावित्रीबाईंचं हे मोठेपण आपण विसरता कामा नये. अनेक लोकांना अशी शंका येऊ शकते की सावित्रीबाई फुल्यांच्या मग कविता संग्रहाचा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून उदो करायचा का? तर तसंही नाही. सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांमध्ये मूल्य सुद्धा श्रेष्ठ प्रकारचं आहे. त्यामुळेही त्यांचं वाङ्मयीन व्यक्तिमत्व हे श्रेष्ठच ठरतं, या बाबतीत कोणताही वाद नाही. कारण त्यांची कविता नवीन आहे आणि वेगळी आहे. सावित्रीबाईंची कविता ही अन्य समकालीन कवितांच्या तुलनेत वेगळी आणि नवीन आहे. नंतरच्या काळातील जे काही कवी निर्माण झाले, त्यांनी जी काही प्रतिभा संपन्न कविता निर्मिती केली, त्या सगळ्या कवितांच्या मध्ये सामाजिक कविता, निसर्ग वर्णनपर कविता, भावकाव्यपर कविता या सर्व काव्यामध्ये आपल्या सावित्रीबाईंचा प्रभाव दाखवता येतो. याशिवाय सावित्रीबाई फुल्यांची कविता सुद्धा अतिशय रचनाबद्ध अशा प्रकारची आहे. आशय आणि अभिव्यक्तीच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या कवितेमध्ये अलग असं एक सत्वीकरण आहे असं आपण म्हणू शकतो. सावित्रीबाई फुल्यांच्या इतर कवींवरच्या प्रभावासंदर्भात सुद्धा आपण चर्चा केली. त्या संदर्भात जी.ए. उगलेंचा एक संदर्भ इथं आहे, तो मी तुमच्या समोर ठेवतोय. त्यांच्या नंतर येणाऱ्या कालखंडातील कवींचा प्रभाव त्यांच्यावर कसा असू शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. ह्यावरून सावित्रीबाईंनी स्वतंत्रपणे काव्य निर्मिती केल्याचं स्पष्ट होतं. त्यांच्या काव्यानंतर मराठी कवितेच्या क्षेत्रात मोठं परिवर्तन घडून आलं. या काव्यांना आधीच्या कवितेपासून बऱ्याच बाबतीत दूर असलेली नवी कविता लिहिली गेली, हे विधान आपल्याला इथं करता येतं.
सावित्रीबाई फुल्यांनी काव्य फुलेमधून एक नवी युगशैली निर्माण केली. सामाजिक विषयांबद्दल, सामाजिक समस्यांबद्दल परखड अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली मतं मांडली. सावित्रीबाई फुल्यांच्या शैलीचं हे एक वेगळेपण ठरतं. मनू म्हणे या कवितेमध्ये त्यांच्या भाषेचा परखड सूर आपल्याला दिसून येतो. सावित्रीबाई त्याच्यामध्ये म्हणतात, विषम रचती समाजाची रीती, धूर्तांची ही नीती अमानव. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनुस्मृती दहनामागचा जो काही एक परखड विचार आहे, तीव्र असा विरोध करणारं जे तत्वज्ञान आहे, त्याची मुळं आपल्याला सावित्रीबाई फुल्यांच्या म्हणू म्हणे या कवितेमध्ये शोधता येऊ शकतात. सावित्रीबाई फुल्यांच्या कवितेचं आणखी एक वेगळेपण म्हणजे नियमोल्लंघन हे त्यांच्या कवितेचं वेगळेपण आहे. कारण अनेक कवी नियमांमध्ये किंवा युगशैलीचं अनुकरण करत करत कविता लिहितात. सावित्रीबाई फुल्यांनी कुणाचं अनुकरण केलेलं नाही, तर एक नवा नियम कवितेच्या बाबतीमध्ये त्यांनी निर्माण केला. त्यांची कविता अनेक बाबतीत नियमोल्लंघनाचा आदर्श ठरते. मुळात एका स्त्रीनं कविता लिहिणं हेच मोठं त्या काळातलं नियमोल्लंघन होतं. त्या काळात मुलींना शिकवणं हे त्यांच्या नियमोल्लंघनाचं एक उदाहरणच ठरतं. काव्याच्या बाबतीतही त्यांनी नियमोल्लंघन केलेलं आहे. पूर्वीच्या बहिणाबाई शिवूरकर, महदंबा, जनाबाई, वेणाबाई, कान्होपात्रा अशा संत कवयित्रींनी आध्यात्मिक आशयाला आपल्या साहित्यामधून प्रधानता दिलेली आहे. परंतु सावित्रीबाई फुल्यांनी मात्र पहिल्यांदा सामाजिक आशय प्रधान काव्य निर्मिती करून मराठी काव्य विश्वामध्ये एक नवं पर्व निर्माण केलं आणि मराठी कवितेला अलौकिकतेच्या पातळीवरून उतरवून लौकिकतेच्या पातळीवर आणलं. प्रदक्षिणाकार किंवा आधुनिक मराठी वाङ्मयाचे इतिहासकार हे विधान केशवसुतांच्या संदर्भात करतात. ते विधान त्यांच्याही पेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सावित्रीबाईंच्या संदर्भात लागू पडतं, की खरी कविता अलौकिक पातळीवरून लौकिक पातळीवरती सावित्रीबाई फुल्यांनी आणली. मराठीतल्या सामाजिक कवितेचा पायंडा त्यांनी पाडला. आधुनिक मराठी कवितेला खऱ्या अर्थाने त्यांनी संजीवनी दिली. अशी ही विधानं आपल्याला या संदर्भात करता येतात. सावित्रीबाई फुल्यांच्या काव्य फुलेच्या रचना तंत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा थोडीशी चर्चा या विषयाच्या अनुषंगाने करणं आवश्यक होईल. सावित्रीबाई फुल्यांनी काव्य फुले या कविता संग्रहामध्ये अनुष्ठुप छंद, ओवी, अभंग, अक्षर छंद असे विविध छंद वापरले. वसंत तिलका, अष्टमात्री, दिंडी अशा वृत्तांमध्ये सुद्धा त्यांनी कविता रचलेली आहेत. यावरून त्यांच्या काव्यामधील रचना तंत्राच्या वैविध्याची आपल्याला कल्पना येते. रचना तंत्राच्या तांत्रिकतेचं पालन सावित्रीबाईंनी बऱ्याच प्रमाणात केलेले आहे, हे विशेषत्वानं नोंदवणं गरजेचं आहे. सामाजिक आशयाला प्राधान्य देणाऱ्या सावित्रीबाई रचना कौशल्याकडेही गांभीर्यानं पाहताना दिसतात. म्हणजे रचना तंत्राच्या बाबतीत जे नियम असतात, ज्या वृत्तांचा आणि छंदाचा मी आताच उल्लेख केला, ते अतिशय शास्त्रीय शुद्ध अशा प्रकारे त्या वृत्तांच्या पालनामध्ये लेखन करावं लागतं. तर ते तंत्र सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी पाळलेलं आहे. म्हणजे ही त्यांच्या काव्य प्रतिभेची किंवा त्यांच्या काव्यशैलीची एक वेगळी छटा म्हणून आपण याचा अभ्यास करायला हवा. अष्टमात्री ह्या वृत्तामध्ये आमची आऊ ही एक आणि दिंडी वृत्तामध्ये दृष्टकवी ही एक रचना त्यांनी केलेली आहे. ओवी छंदामध्ये शिव प्रार्थना, मनू म्हणे, ब्रह्मवंती शेती, मातीची ओवी या 4 रचना त्यांनी केलेल्या आहेत. अनुष्ठुप छंदामध्ये छत्रपती शिवाजी, ज्योतिबांना नमस्कार, शूद्रांचे दुखणे, श्रेष्ठ धन, बाळास उपदेश, बळीचे स्तोत्र, शूद्रांचे परावलंबन, बोलकी बाहुली अशा 8 रचना त्यांनी केलेल्या आहेत. अभंग छंदाच्या मध्ये ज्योतिबाचा बोध, संसाराची वाट, तेच संत, गुलाबाचे फूल, इंग्रजी माऊली, नवस, शूद्र शब्दाचा अर्थ, इंग्रजी शिका, सावित्री आणि ज्योतिबा संवाद या 9 रचना त्यांनी केलेल्या आहेत. मी या सगळ्या कवितांची शीर्षक मुद्दाम वाचून दाखवतोय. या शीर्षकांमधून आपल्याला त्या कवितांमध्ये त्यांनी काय सांगितलं याचा सहज बोध होतो आणि त्या कवितेतून आलेल्या आशयाला अनुसरून अशी शीर्षक त्यांनी आपल्या कवितांना दिलेली आहेत. हेही त्यांचं एक वेगळेपण आपण दुर्लक्ष चालणार नाही. म्हणून सावित्रीबाई फुल्यांच्या या कवितांची विशेष नावं मी घेतोय. त्याचबरोबर छंदांचाही उल्लेख करतोय. त्याचबरोबर अक्षर छंदामध्ये पिवळा चाफा, जाईचे फुल 2 रचना त्यांनी केलेल्या आहेत. पद्य या रचना प्रकारामध्ये राणी छत्रपती ताराबाई, माझी जन्मभूमी, जाईची कळी, फुलपाखरू आणि फुलाची कळी, मानव व सृष्टी, खुळे काव्य व खुळा कवी, शिकण्यासाठी जागे व्हा, तयास मानव म्हणावे का, इंग्रजी माऊली, अज्ञान अशा 10 रचना आढळतात. अन्य रचनांच्या रचना प्रकारांचा उल्लेख सावित्रीबाई फुलेंनी केलेला नाही. आता जी काही रचना च्या संदर्भात छंदांचा उल्लेख केला तो स्वतः सावित्रीबाई फुलेंनीच तो उल्लेख केलेला आहे.
म्हणजे काय, तर सावित्रीबाई फुल्यांच्या लेखनामध्ये इतकं वैविध्य आहे, म्हणजे शीर्षकं नुसती वाचली तरी आपल्या लक्षात येते, की इंग्रजी भाषेचं उदात्तीकरण त्यांनी त्या काळात केलं. कारण जागतिक तत्वज्ञान सांगणारी भाषा, जागतिक ज्ञान देणारी ज्ञानभाषा म्हणून त्यांनी इंग्रजीचं कौतुक केलं. अनेक ऐतिहासिक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. छत्रपती ताराबाईंवरती त्यांची कविता आहे. ज्योतिबांवरती त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. आणि केवळ तार्किक दृष्टीनंच त्या लेखन करतात असं नाही, तर त्यांच्यामध्ये एक सश्रद्ध भक्त सुद्धा आपल्याला दिसतो. म्हणजे त्यांची भगवान शंकरावरती विशेष श्रद्धा दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुद्धा त्यांनी कविता लिहिलेली आहे. म्हणजे त्यांची शिवाजी महाराजांवरती सुद्धा श्रद्धा होती. त्याचबरोबर स्वतःचा आणि ज्योतिबांचा संवाद सुद्धा त्यांनी एका कवितेमध्ये खूप छान पद्धतीनं रेखाटलेला आहे. गुलाबाचे फूल ही सुद्धा त्यांची एक निसर्ग वर्णनपर कविता आहे. पिवळा चाफा जाचे फूल या कवितांचं उदाहरण त्या संदर्भामध्ये आपण घेऊ शकतो. खुळे काव्य खुळा कवी या नावामधूनही आपल्याला कळतं, की कवींना सुद्धा उपदेश किंवा कवींच्या संदर्भातल्याही काही प्रवृत्ती म्हणा, विकृती वगैरे म्हणा, या संदर्भातही सावित्रीबाई फुले आपलं मत मांडताना दिसतात. तर हे त्यांच्या कवितांमधलं वेगळेपण आणि वैविध्य आहे, जे बऱ्याच समीक्षकांनी दुर्लक्षित केलं असं आपल्याला दुर्दैवानं म्हणावं लागतं. आणखी एक महत्वाची गोष्ट सावित्रीबाई फुल्यांच्या संदर्भात अधोरेखित करावी लागते. ती गोष्ट म्हणजे यमक रचनेच्या बाबतीत सुद्धा सावित्रीबाई फुले ह्या नियमांचं पालन करताना दिसतात. मुळात छंदोबद्ध रचना हाताळणं याच्यामध्ये यमक रचनेवर हातखंड असल्याशिवाय हे धाडस करणं शक्य नाही. यशस्वीरित्या सावित्रीबाई फुल्यांनी पेलल्याचं आपल्या लक्षात येतं. काही नमुने त्यांच्या यमकाचे म्हणून तुमच्या समोर मला ठेवता येतील. बघा, सावित्रीबाईंनी आपल्या काव्यामध्ये यमक नेमकेपणाने साधलेला आहे. कधी हा यमक कडव्याच्या अंतिम चरणामध्ये साधलेला दिसतो. उदाहरणार्थ, अर्पित फुले ही तुम्हा सुगंधी साची, काव्यात ओवते माळ करुणिया त्यांची, आहेत मजेची काव्य फुले ती सारी, वासाने तयांच्या शांती मिळे अंतरी. येथे साची, त्यांची, सारी आणि अंतरी इथं असं यमक सावित्रीबाई फुल्यांनी इथं साधल्याचं आपल्या लक्षात येईल. ओवी छंदामध्ये पहिल्या कडव्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यामध्ये त्यांनी यमक साधलेलं आहे. त्याचं एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. सत्य सुंदर शिवथाट, श्री शोभे जटा जपळट, वाहती गंगा धरा उत्कट, चतुर्दश विद्येच्या. येथे जटा जपळट आणि उत्कट या शब्दांमधून यमक त्यांनी साधलेला आपल्या लक्षात येतो. अनुष्टुप छंदाच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी लिहिलेली कविता, त्यातही यमक आहे. छत्रपती शिवाजीचे प्रातस्मरण करावे, शूद्रादी अतिशूद्राचे प्रभू वंदे मनोभावे. अभंग छंदामध्ये सुद्धा दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्याच्या अंतिम शब्दामधून यमक साधावं लागतं. ते सुद्धा यमक सुद्धा सावित्रीबाई फुल्यांनी यशस्वीपणे साधलेलं आहे. ज्योतिबांच्या वरती त्यांनी जी कविता लिहिली त्या कवितेमध्ये हे यमक आले. स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, त्यांची गोडवाणी मनी घुमे. म्हणजे अभंग छंदाच्या संदर्भात ज्योतिबांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पद्य ह्या रचना प्रकाराच्या प्रत्येक कडव्याच्या अंतिम शब्दामधून त्यांनी यमक साधलेलं सुद्धा दिसतं. छत्रपतींवरचीच त्यांची ती कविता आहे. छत्रपती ताराबाईंवरची ती कविता आहे. छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई, कोल्हापूरची जगदंबा, महाराष्ट्राची अंबाई, शत्रूवर घाली छापा, काळ तयाची ती होई, जेरीस शत्रूला करून करी बेफाम चढाई. बघा, म्हणजे एक वीर रस सुद्धा आपल्याला या कवितेमध्ये दिसतो. यमकाचं तर त्यांनी चांगल्या पद्धतीनं पालन केलेलंच आहे. कविता वाचताना एक प्रकारची अनुप्रास आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. एक लयबद्धता आपल्याला त्यांची कविता वाचताना आपोआप ती लय वाचकाला सापडते. हे त्यांच्या लेखनाचं किंवा त्यांच्या काव्यशैलीचं श्रेष्ठपण किंवा त्यांच्या प्रतिभेचं वेगळेपण आपल्याला म्हणावं लागतं. अक्षर छंदामध्ये त्यांनी प्रत्येक चरणाच्या अंतिम अक्षराशी यमक साधलेला आहे. ती कविता अशी, पिवळा चाफा रंग हळदीचा फुलला होता हृदयी बसतो, नाव तयाचे सुवर्ण चंपक, सृष्टी दागिना मनास पटतो. इथं बसतो आणि पटतो हे यमक त्यांनी साधलेलं आहे. गुलाबाचे फूल, फुलपाखरू आणि फुलाची कळी आणि शिकण्यासाठी जागे व्हा ह्या रचना प्रकारांमध्ये एक नवा प्रयोग सावित्रीबाईंनी केलेला आहे. म्हणजे केवळ जुन्या रचना प्रकारांचं अनुकरणच सावित्रीबाई करतात असं नाही, तर काही नवे रचना प्रकार सुद्धा हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न सावित्रीबाई फुल्यांनी केलेला आहे. बघा, गुलाबाचे फूल, फुलपाखरू, फुलाची कळी आणि शिकण्यासाठी जागे व्हा या रचना प्रकारांमध्ये त्यांनी
तो प्रयोग केलेला आहे. पुढील रचनेमध्ये 5-5 अक्षरांचे 2 भाग त्यांनी केलेले आहेत. फार देखणे मध्ये त्यांनी स्पेस दिलाय. फार देखणे फुल पाखरू होते सुंदर दान मजेचे. एक वेगळा प्रयोग इथं छंदाच्या बाबतीतला दिसतो. दिंडी या वृत्तामध्ये प्रत्येक ओळीच्या शेवटच्या अक्षरावर त्यांनी यमक साधलेलं दिसतं. दिंडी वृत्त हा रस्ता लोकप्रिय परिचयाचा वृत्त आहे. तर त्या दिंडी वृत्तामध्ये रचना करताना म्हणतात, काव्य ज्ञानाचा भक्त असे मोठा, नवसाचा तो भरलेला कोठा, ओघ काव्याचे वाहतात तोंडी, दया दृष्टा वर नेई नवचंडी. म्हणजे काव्याचा पोकळ अभिमान बाळगणाऱ्यांवरती ताशेरेही त्यांनी ओढलेत आणि रचना तंत्राचंही चांगलं भान त्यांनी इथं पेरलेलं आहे, चांगलं भान जपलेलं आहे. म्हणजे रचना तंत्राचे काही नमुने मी या निमित्तानं तुमच्या समोर ठेवले. तर यावरून आपल्याला हे विधान करता येतं की सावित्रीबाई फुले या केवळ सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनच श्रेष्ठ आहेत असं नाही, तर एक प्रतिभावान अशी कवयित्री, ज्यांना शैलीचं तंत्र पूर्णपणे अवगत झालेलं आहे, बऱ्याचशा वृत्तांवरती, बऱ्याच छंदांवरती ज्यांचं प्रभुत्व आहे, सामाजिक आशय त्यांनी नेमकेपणानं त्यामधून व्यक्त केलेला आहे. पण या सगळ्या गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये दुर्लक्षित झाल्या अभ्यासकांकडून, समीक्षकांकडून. परंतु हे होण्यामागचं कारण हेही आहे की महात्मा फुल्यांच्या लेखनाचा बहुतांश विचार अभ्यासकांनी केलेला आहे. कारण महात्मा फुल्यांचंही लेखन प्रचंड आहे. त्यांच्या लेखनावरती म्हणजे फडक्यांचा अलीकडचा जो त्या समग्र वाङ्मयाचं संकलन त्यांनी केलं, किंवा रिनरक्यांचंही काम अलीकडं त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, सुरू आहे. यांच्याही म्हणजे लेखनाचा व्याप प्रचंड असल्यामुळेही कदाचित सूर्याजवळचा हा दुसरा सूर्य थोडासा दुर्लक्षिला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सुदैवाची गोष्ट अशी आहे की अलीकडचे अभ्यासक सावित्रीबाई फुल्यांचं जे काही वाङ्मयीन योगदान आहे त्याच्यावरती सुद्धा काम करत आहेत. ही एक अलीकडच्या काळातली एक आनंदाची बातमी आपण मानायला हवी. सावित्रीबाई फुल्यांचा शैक्षणिक क्षेत्रात आपण संदर्भ घेत असतो. महात्मा म्हणजे पुण्याच्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुल्यांचं नाव मिळालं आणि पुणे विद्यापीठाचा एक वेगळा गौरव या निमित्तानं झाला असंही आपल्याला म्हणावं लागतं. पण सावित्रीबाई फुल्यांचं व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग श्रेष्ठ आहे की त्यातले अनेक पैलू अजूनही अभ्यासासाठी मोकळे आहेत. अभ्यासकांसाठी सावित्रीबाई फुल्यांची ही संशोधनाची क्षेत्र खुली आहेत, त्याच्यावरती काम व्हायला हवं असं विधान मी इथं जाता जाता करतो. सावित्रीबाई फुल्यांचं काव्य फुले मधलं वेगळेपण जर अधोरेखित करायचं असेल तर सावित्रीबाईंच्या लेखनापूर्वीपासून महात्मा फुल्यांचं लेखन चालू होतं. त्यांनी अखंडादी काव्य रचना, पोवाडा असं विपुल असं लेखन केलं. त्यांच्या काव्यलेखनाचा प्रभाव सावित्रीबाईंवर पडत असला तरी सुद्धा काव्य फुलेमधून सावित्रीबाईंचे वेगळेपण अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. कारण ज्या अखंडादी काव्य रचनेमध्ये अधिकांशतः महात्मा फुल्यांनी लेखन केलं, तो काव्य प्रकार सावित्रीबाई फुल्यांनी हाताळलेला नाही. म्हणजे केवळ अनुकरण करायचं म्हणून कधी सावित्रीबाई फुल्यांनी अनुकरण केलं नाही, तर वृत्त किंवा छंद आपल्यालाही तो रोजचा झाला पाहिजे, अनुकरणात आला पाहिजे, आपलासा झाला पाहिजे आणि मग अनुकरण केलं पाहिजे. ही सावित्रीबाई फुल्यांची यामागची भूमिका असावी. सावित्रीबाई फुल्यांच्या काव्यलेखनात आणखी वेगळेपण सांगायचं तर त्या एक भावनिक कवयित्री आहेत. सावित्रीबाई फुल्यांचं हे वेगळेपण आहे महात्मा फुल्यांच्या तुलनेत. कारण महात्मा फुले हे कुठेही भावनिक होत नाहीत. त्यांचं लेखन हे परखड असतं. सामाजिक व्यंगांवर ते नेमकेपणाने भाष्य करतात. भाष्य करताना कोणताही मुलाहिजा बाळगत नाहीत. मग ती देवदेवतांवरची टीका असो, धर्मावरची टीका असो, ब्राह्मणांवरची टीका असो, एखाद्या श्रेष्ठ पदावर असल्यांवरती टीका करायची असो, एखादा चुकत असेल तर स्पष्ट आणि परखड भाषेमध्ये महात्मा फुले टीकात्मक लेखन करताना दिसतात. परंतु सावित्रीबाई फुल्यांचं वेगळेपण म्हणजे त्यांच्या लेखनामध्ये भावनिकता डोकावताना आपल्याला दिसते. स्त्री सुलभ भावना म्हणूनही कदाचित ते असेल असं आपण म्हणू शकतो. कारण सावित्रीबाई फुल्यांचं जे घरचं वातावरण आहे, माहेरचं वातावरण आहे किंवा सासरचंही महात्मा फुल्यांच्या वडिलांचं जे काही वातावरण होतं, ती जी मानसिकता आहे, हा प्रभाव सावित्रीबाई फुल्यांवरती राहिल्यामुळं त्यांच्यामध्ये एक सश्रद्ध कवयित्री आपल्याला दिसते. त्यामुळं भावनिकतेचं वलय हे आपल्याला सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांना सगळ्यात दिसतं. म्हणून भावनिकता हे त्यांच्या कवितेचं वेगळेपण आपल्याला रेखांकित करावं लागतं.
रचनातंत्राच्या बाबतीत हे सगळं करताना ते आपल्या भावनिकता जपताना दिसतात. अभिव्यक्तीच्या बाबतीत मात्र त्यांनी अनेक नवे प्रयोग सुद्धा केलेले आहेत. कारण मी जसं म्हणालो, की अखंड हा नवा काव्य प्रकार महात्मा फुलेंनी निर्माण केला, तो विकसित केला. अ, त्याच्या संदर्भामध्ये मी अभंगभास नावाचं जे पुस्तक लिहिलं, म्हणजे महात्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये या प्रबंधिकेला सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलेलं आणि त्याचं पुस्तक रूपानं आम्ही प्रकाशित केलेलं पुस्तक अभंगाभास. त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांच्या अखंडादी काव्य रचनेचा शैली वैज्ञानिक अभ्यास आम्ही त्याच्यात मांडलेला आहे. तर त्या अखंडाला एक नवं रूप, एक नवा वाङ्मय प्रकार महात्मा फुलेंनी निर्माण केला. परंतु सावित्रीबाई फुलेंनी मात्र त्याच्यामध्ये लिखाण केलेलं नाही. कारण स्वतंत्र रचनेमध्ये त्यांचा जास्त रस होता असं आपल्याला म्हणता येईल. अभिव्यक्तीच्या पर्यायापैकी वरील पर्यायाची म्हणजे निवड न करता अन्य पर्यायांची त्यांनी निवड केली. त्यांच्या अभिव्यक्तीचं वेगळेपण स्पष्ट करताना जे उगले म्हणतात, सरळ सोप्या शब्दांमधील ही अभिव्यक्ती मोलाची आहे. तुरळक इंग्रजी शब्दांची पेरणी झाली असली तरीही इंग्रजी काव्याच्या प्रभावातून ही कविता दूर आहे. विशेष म्हणजे हा संसार मांडित असताना एकही समकालीन कवयित्री नाही. म्हणजे खूप महत्वाचं विधान जे उगले सरांनी केलेलं आहे, की सावित्रीबाई फुल्यांच्या समकाळामध्ये एकही कवयित्री आपल्याला दिसत नाही, कवी सुद्धा दिसत नाही. म्हणजे महात्मा फुल्यांचा पद वगळला तर सावित्रीबाई फुल्यांचं जे आधुनिकत्व होतं किंवा आधुनिक कवितेच्या ज्या खुणा त्यांच्या कवितात दिसतात, त्यांचं अनुकरण करणारा एकही समकालीन कवी आपल्याला आजूबाजूला दिसत नाही महात्मा फुल्यांशिवाय. आणि जे काही कवी येतात ते अगदी 30 वर्षानंतर येतात. यातूनही आपल्याला सावित्रीबाई फुल्यांचं ऐतिहासिक मोठेपण, वेगळेपण लक्षात येतं. ते आपण अधोरेखित करायला हवं. आणखी एक महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सावित्रीबाईंच्या कवितेमधील प्रत्येक कडव्याचा इतर कडव्यांशी असलेला अनुबंध सुद्धा आपल्याला शोधता येतो. तो एक तर स्वतंत्रपणे शोधण्यासारखा अभ्यासाचा विषय आहे. इतक्या कमी वेळामध्ये एवढं विस्तृत असं चिंतन शक्य नाही. पण तरी काही नमुने म्हणून आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करूयात. त्यांच्या ओळी बघा सावित्रीबाईंच्या. पाऊस पडला शिवारात, या निर्मल झाली सृष्टी. पाऊस पडला शिवारात, या निर्मल झाली सृष्टी. फळा फुलांना कडधान्यांना पोषक देई पुष्टी. इथं पाऊस पडला या घटनेचा उल्लेख करून पुढे या घटनेचा परिणाम लेखिकेनं, कवयित्रीनं सूचित केलेला आहे. म्हणजे पाऊस शिवारात पडला आणि फळ फुलं आणि कडधान्य यांना पुष्टी आली. खूप सुंदर असं यमकही साधलंय आणि दोन कडव्यांमधला अनुबंधही आहे. म्हणजे पंडित कवींनी रचनातंत्र सांभाळताना यमकाच्या हव्यासापोटी आशयाची माती केल्याची बरीच उदाहरणं आपल्याला पंडिती कवितेमध्ये सापडतात. पण सावित्रीबाई फुले यमकाबरोबर तो आशयही नेमकेपणा पकडतात. तो दोन ओळींमधला संबंध सुद्धा आपल्याला शोधता येतो. कारण एखाद्या कवीचं वाङ्मयपण तपासायचं असेल तर त्याच्या दोन ओळीमधला अनुबंध तपासणं हे खूप महत्वाचं काम ठरतं समीक्षकाचं. तर त्यांच्या कोणत्याही कवितेमधल्या दोन ओळींचा अनुबंध जरी आपण तपासायला घेतला तरी सुद्धा आपल्याला तो अनुबंध खूप सुंदर अशा पद्धतीने उलगडता येऊ शकतो. ही सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या कवितेची ताकद आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. दुसरं एक उदाहरण बघा. कल्पित रचतो कवी काव्य, सुख दुःखे तो कधी भव्य. बघा खूप नेमकेपणानं कवी आपल्या कवितांमधून कसा अतिशयोक्तपणा करतात याचं सूचक भाष्य त्या करतात. कल्पित रचतो कवी काव्य, सुख दुःखे तो कधी भव्य. म्हणजे कविता ह्या कल्पितपणे रचतो, त्याच्या जगण्याशी त्याच्या कवितेचा काहीच संबंध नसतो. सगळं काल्पनिकतेनं ते भरलेलं काव्य असतं. पंडित कवितेच्या संदर्भातलं हे मार्मिक भाष्य म्हणता येईल. सुख दुःख येतो कधी भव्य. म्हणजे आपल्या सुखाचं किंवा दुःखाचं उदात्तीकरण करणं, आपल्या सुखाला किंवा दुःखाला अतिशयोक्त रूप देऊन मांडणं, अशा कवींवरती त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे. हाही अनुबंध बघा तपासण्यासारखा आहे. आणखी एके ठिकाणी बघा त्या म्हणतात, कवी या त्याला पुढच्याकडे तो असे संबोधून म्हणतात, नांगर धरती शेती जे करती, मठ्ठ ते असती म्हणू म्हणे. येथे जे हे संबोधन पहिल्या कडव्यामध्ये वापरायला हवे होते, परंतु ते पुढे वापरले आहे. येथे जे नांगर धरती आणि शेती करती असा अर्थ अभिप्रेत आहे. अशी चमत्कृती सुद्धा सावित्रीबाई फुल्यांनी बऱ्याच ठिकाणी पाळलेली आहे. म्हणजे सावित्रीबाई फुल्यांच्या कवितेच्या संदर्भामध्ये दोन ओळींमधला अनुबंध तपासताना अशा काही शब्द चमत्कृतींचा आपल्याला अनुभव येतो. काही ठिकाणी तो
अतिशय मुरलेला अनुभवही आपल्याला मांडता येतो. एक उपरोधिक कवयित्रीचा जो बाज आहे तो आपल्याला अनेक ठिकाणी सावित्रीबाईंच्या कवितांमध्ये आपल्याला शोधता येतो. कवींच्या वरती त्यांची विसंगती अधोरेखित करताना वगैरे म्हणा, खूप सुंदर पद्धतीनं ते सावित्रीबाई फुले आपल्या कवितांच्या कडव्यांची मांडणी करताना दिसतात. त्यांच्या कवितांमधील थोडासा प्रतिमा आणि प्रतीकांचा विचार थोडासा पुसटसा आपण करू. सावित्रीबाईंनी आपल्या कवितेमधून प्रतिमा प्रतीकांचा वापर केलेला आहे. फुले ही प्रतिमा त्या अनेक ठिकाणी वापरताना दिसतात. महात्मा फुले हे त्यांचे आदर्श आणि पती असे दोन्हीही होते. फुले ह्या शब्दाच्या अनेकवचनी शब्दाचा आडनाव फुले असा द्व्यर्थ साधून त्यांनी अनेक ठिकाणी अर्थचमत्कृती साधलेली आहे. म्हणजे बघा, काव्य फुले या शीर्षकामधूनही या चमत्कृतीचा प्रत्यय येतो. काव्य फुले हे नुसतं शीर्षक जरी आपण डोळ्यासमोर ठेवलं तरी आपल्याला कवयित्रीची प्रतिभा डोळ्यासमोर येते. कारण अनेक अर्थ या काव्य फुलेला आहेत. एक अर्थ सरळ सरळ कवितेची फुलं, म्हणजे त्यांची एकमेकांमध्ये गुंफलेली फुलं किंवा कवितांची माळ किंवा कविता रूपी फुलांची माळ असंही आपण या शीर्षकाचा अर्थ काढू शकतो. फुलेचं काव्य या अर्थानेही काव्य फुलेचा अर्थ आपण लावू शकतो. किंवा फुले हे महात्मा फुलेंचं आडनाव सुद्धा आहे. तर त्या फुले या पिढीचं सुद्धा वर्णन कवितांमधून आलं म्हणूनही काव्य फुले असा अर्थ दिलेला आहे, असाही आपण अर्थ शोधू शकतो. म्हणजे शीर्षकामध्ये सुद्धा किती अर्थ गर्भता किंवा अनेकार्थता आपल्याला शोधता येते हे लक्षात येतं आपल्या. आणि अशी अनेकार्थता सावित्रीबाई फुलेंच्या अनेक कवितांच्या संदर्भामध्ये आपल्याला शोधता येते. त्याचबरोबर शिव, निर्मिक या प्रतिमाही त्यांनी अनेकदा वापरलेल्या आहेत. महात्मा फुलेंच्या कवितांमध्ये सुद्धा निर्मिक ही प्रतिमा अनेक ठिकाणी वापरलेली आहे. परंतु शिव ही प्रतिमा अनेक ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी वापरल्याचं आपल्या लक्षात येतं. या संदर्भामध्ये जी.ए. उगले सर म्हणतात, शिवप्रार्थना, शिवस्तोत्र आणि ईशस्तवन आदी कवितांमधून शंकराचा महिमा त्यांनी वर्णन केला आहे. या महिमा वर्णनामध्ये ओघाने शंकराला त्यांनी निर्मिक म्हणूनही संबोधलेलं आहे. म्हणजे बघा, महात्मा फुल्यांचा निर्मिक हा स्वतंत्र देव आहे, परंतु सावित्रीबाई फुल्यांची आधीपासून शिवावरती श्रद्धा होती. भगवान शंकरावर असलेली श्रद्धा आणि मग आधुनिक विचारांनी झालेला त्यांचा प्रगल्भ असा व्यक्तिमत्वाचा विकास, या दोघांमध्ये समन्वय साधताना भगवान शंकरालाच त्यांनी निर्मिकाची उपमा दिल्याचं सुद्धा आपल्या लक्षात येतं. तर हे नव्याला आणि जुन्याला जोडणारं, परंपरा आणि नवता, परंपरा आणि आधुनिकता यांना जोडणारा एक दुवा म्हणून या प्रतीकाकडे आपल्याला नेमकेपणानं बघता येऊ शकतं. किंवा भगवान शंकर ही अनार्यांची देवता आहे असं अलीकडच्या अनेक अभ्यासकांनी आपली मतं दिलेली आहेत. प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या पहिल्या खंडाच्या पहिल्या भागामध्ये अना देशपांडे यांनी सुद्धा या संदर्भामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये अनार्यांची देवता म्हणून भगवान शंकराचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याही दृष्टीनं शूद्राती शूद्रांची देवता म्हणून भगवान शंकराचं गुणगान त्या करताना दिसतात. म्हणून एवढ्या आधुनिक होऊन सुद्धा भगवान शंकरावरची त्यांची श्रद्धा कमी झालेली नाही. त्यांच्या बऱ्याच कवितांची नावं बघितली किंवा काव्य फुलेमध्ये सुद्धा त्या भगवान शंकराला नमन करताना दिसतात. तर अशा गोष्टींवरून भगवान शंकरावरची त्यांची श्रद्धा आपल्या लक्षात येते. याच्याशिवाय माळ, हृदय भरुनी, गंगाधारा, सर्पनृत्य, मोक्ष फुलांचा, ज्ञानामृत, मणिघुमे, जीवाचा आरसा, कळीतला मकरंद, भावजंजाळ, छापा, विजेची चपलता, सृष्टी दागिना, सुंदरतेचा पुतळा, वेलबुट्टीचा नेसते शालू, स्वभावाचे पर्जन्य, इंग्रजी माऊली, त्रिलोकी कीर्तन, शास्त्रमंथन, निराशेचा गर्ध अंधार, परंपरेची मोडुनी दारे, सरस्वतीच्या दरबारात, फुलपाखरू, घुबडेच्छा, विखारी रजनी, प्रकाशली सृष्टी, काळ रात्र, अज्ञान पळाले, मानवता केंद्र, ही सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांमधल्या प्रतिमा आहेत. खूप सुंदर अशा प्रतिमा आहेत. म्हणजे प्रतिमा ह्या कमीत कमी शब्दामध्ये अधिकाधिक अर्थ देण्याचं सामर्थ्य या प्रतिमांमध्ये असतं. म्हणून श्रेष्ठ कवी जो असतो, प्रतिभावान कवी जो असतो, तो या प्रतिमांचा नेमकेपणानं वापर करत असतो. सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांमध्ये हे
कौशल्य त्यांनी नेमकेपणानं आणि चांगल्या पद्धतीनं हाताळल्याचं आपल्या लक्षात येतं. मी जी काही आता प्रतिमांची नावं घेतली, त्या नावांमधूनही आपल्याला सावित्रीबाई फुल्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचं श्रेष्ठपण किंवा मोठेपण लक्षात येतं. याशिवाय नळ राजा, स्वर्ग, नरक, युधिष्ठिर, द्रौपदी, शिवाजी, जगदंबा, चंडिका, राम, पांडव, इंद्र, ऐरावत, राजहंस, डोंबकावळा, मातापिता, म्हसोबा, भट, शूद्र, सरस्वती, सूर्य ही प्रतीकेही त्यांच्या काव्यामध्ये आलेली आहेत. आता ही प्रतीकं म्हणताना त्याच्यामध्ये बरीचशी मिथकं सुद्धा त्यांनी मांडलेली आहेत. मिथकांचा वापर हा सुद्धा कवितेला एका वेगळ्या आणि नव्या दर्जावरती नेतच असतो. परंतु तो वापर खूप नेमकेपणानं करणं आवश्यक असतं. सावित्रीबाई फुलेंच्या कवितांमध्ये ही मिथकं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहेत. म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या कवितांच्या आदिबंधाचाही अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. मिथकीय दृष्टीनं सुद्धा त्यांच्या कवितांचा विचार होऊ शकतो. म्हणजे बघा, एकाच कविता संग्रहामध्ये किती संशोधनाच्या आणि अभ्यासाच्या दिशा सूचित होत आहेत हे सहज तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आणखी एक गोष्ट इथं अधोरेखित करावी लागेल, जी वाचकांच्या बऱ्यापैकी लक्षात आली असेल, की सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांमध्ये पौराणिक संदर्भ येतात, वेदातले संदर्भ येतात आणि हे संदर्भ येताना त्या सगळ्यांच्या बाबतीत एक श्रद्धाभाव सुद्धा सावित्रीबाई फुले मांडताना दिसतात. हे सावित्रीबाई फुल्यांचं वेगळेपण आपल्याला अधोरेखित करावंच लागतं आणि ते सारखं सारखं वाचक म्हणून वाचकाला जाणवत राहतं. हे साधारणपणे सावित्रीबाई फुलेंच्या कवितेचं वेगळेपण आहे. म्हणजे थोडक्यात काय तर शैली वैज्ञानिक दृष्टीनं सुद्धा सावित्रीबाई फुले यांचं लेखन अभ्यासण्याजोगं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वपूर्ण पैलू हा कवयित्रीचा राहिलेला आहे. केशवसुतांच्या बऱ्याच पूर्वी 31 वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुल्यांनी आपलं लेखन केलेलं आहे. म्हणून त्या आधुनिक मराठी कवयित्री ठरतात. आधुनिक मराठी कवितेचे जनक किंवा आधुनिक मराठी कवितेची जननी हा शब्द प्रयोग करावा लागेल. कारण जनक हा शब्द आलेला आहे आणि हे पुरुषसत्ताक वर्चस्व झुगारून देऊन आपण आधुनिक मराठी कवितेचा जनक कुणीही नसून आधुनिक मराठी कवितेची जननी या सावित्रीबाई फुले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या छंदोबद्ध कविता, मात्राबद्ध कविता सावित्रीबाई फुल्यांनी रचलेल्या आहेत. त्यांच्यावर कोणत्या कवीचा प्रभाव नसून अनेक कवींवर त्यांचा प्रभाव आहे असं आपल्याला निर्विवादपणे म्हणावं लागेल. त्यांची काव्यनिर्मिती स्वतंत्र आहे. भलेही महात्मा फुल्यांचा त्यांच्या लेखनावर प्रभाव असला तरी एक स्वतंत्र काव्य म्हणून सुद्धा सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांना अस्तित्व आहे. अनेक ठिकाणी त्या नियमोल्लंघन करताना दिसतात. मुळात त्यांचं लेखन हेच नियमोल्लंघनाचं एक सुंदर असं उदाहरण आहे. रचनातंत्राकडे सुद्धा त्या गांभीर्यानं बघताना दिसतात. भावनिकता, यमकप्रधानता, प्रतिमा प्रतीकांचा वापर ही सावित्रीबाई फुल्यांच्या एकंदरीत काव्य लेखनाचे वैशिष्ट्य ठरतात. अशी वेळेची मर्यादा सुद्धा आपल्याकडे आहे. शिवाय आपण तांत्रिकतेमध्ये हे सगळं करतोय त्यामुळं बंधनं आणखी आपल्याला वाढतात. जी काही माझ्या विचारांची किंवा व्याख्यानाची मांडणी केली ती मांडणी बऱ्याच वर्षांपूर्वी मी एक स्वतंत्र लेख लिहिला होता. काव्य फुले या सावित्रीबाई फुल्यांच्या काव्यसंग्रहाचा शैली वैज्ञानिक अभ्यास आणि तो लेख लिहिण्याच्या दृष्टीनं बरेचसे संदर्भ मला हाताळता आले. जी बुले सर असतील, मागोमाळ सर असतील, फडके सरांचा समग्र महात्मा फुले तो खंड असेल किंवा सावित्रीबाई फुल्यांवरती अलीकडे झालेलं जे काही संशोधन असेल त्याचा बराचसा अभ्यास पूर्वी केलेला होता आणि त्याच्यावर आधारित लिहिलेला लेख आणि त्या लेखाच्या अनुषंगानं झालेलं संशोधन याच्या अनुषंगानं मला जे काही त्यातलं पचलं रुचलं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाई फुल्यांच्या या एका वेगळ्या पैलूचा परिचय सगळ्यांना व्हावा ही एक अभ्यासक, संशोधक म्हणून आणि एक आधुनिक काळातला एक अभ्यासक म्हणून मला माझी जबाबदारी वाटते. सावित्रीबाई फुल्यांच्या या लेखनातले हे वेगवेगळे धागे आजच्या नवीन संशोधकांनी शोधावेत. त्या संदर्भात असलेली मार्गदर्शक मंडळी सुद्धा आपल्या आजूबाजूला बरीचशी आहेत. तर सावित्रीबाई फुलेंचं सामाजिक कार्यावरती बरंचसं काम झालंय पण आता वाङ्मयीन अंगावरती सुद्धा मोठं काम होणं गरजेचं आहे. अशा शक्यता सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांमध्ये, लेखनामध्येच आपल्याला सापडतात. अभ्यासकांसाठी हा विषय वर्ग खुला आहे. मला या व्याख्यानासाठी आमंत्रित केल्याबद्दल
आमचे अरुण माळके महाराज म्हणजे एक कीर्तनकार मित्र म्हणूनही ते माझ्या चांगले स्नेही आहेत आणि प्राध्यापक म्हणूनही ते संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या अलंकार शास्त्रीय विचाराच्या संदर्भात त्यांनी संशोधन केलेलं आहे. याही निमित्तानं आमचा संदर्भ आणि संपर्क येतच असतो. त्यांच्या निमित्तानं या व्याख्यानाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल अरुण माऊली महाराजांचे आणि महाविद्यालयातल्या सर्व अध्यक्ष महोदयांचे, प्राध्यापकांचे, संयोजकांचे, आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मला इथं दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या इथं सर मी सुबोध खरात बोलतो उत्कर्ष महाविद्यालयामधनं. सर खूप अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्ण आपलं असं आजचं व्याख्यान होतं सर. आणि खरंच आम्ही सगळे आपले फॅन झालोय असं मला म्हणता येईल आता. जे तुम्ही सावित्रीबाई फुलेंचं व्यक्तिमत्व हे एक कवयित्री म्हणून जे पैलूचं जे स्पष्टीकरण विविध संदर्भ देऊन आज तुम्ही मांडलेलं आहे हे फारच अप्रतिम आहे सर. तुम्ही जे काही रचना कौशल्य सावित्रीबाईंच्या काव्याचे संदर्भ देऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यानंतर सावित्रीबाईंचं सामाजिक भान त्यांच्या काव्यातून कसं रेखाटता येईल असं आपण आपल्या संशोधनच्या म्हणजे अभ्यासावरनं आज हे आजच्या व्याख्यानाद्वारे आम्हाला लक्षात येत आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या काव्यामध्ये आणि लेखनामध्ये काय वेगळेपण आहे. जसं तुम्ही म्हणालात की महात्मा फुलेंचं लेखन हे टीकात्मक आहे आणि सावित्रीबाईंचं लेखन किंवा काव्य हे एक भावनिक याला आपल्याला जसं तुम्ही म्हणालात की याला जास्त कल आहे. तर सर्वप्रथम सर आपले मनापासून आभार की आपल्या अभंगा भास या ग्रंथाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आपल्या ग्रंथाला सुवर्ण पदक मिळालं. याचा आमच्या महाविद्यालयाला आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे. ग्रंथाला नाही त्या संशोधनाला मिळालं. त्याचं आम्ही नंतर अभंगभास असं पुस्तक केलं. आणि हे सगळे व्याख्यान मी फेसबुक वरती पण लाईव्ह आहे. बाकीच्या आमच्या फेसबुक वरच्या मित्रांना प्रश्न पडला असेल की तुमचा आवाज त्यांना जात नसेल ना, तर धन्यवाद. एक तुमच्या बोलण्यातला एक मुद्दा मी इथं स्पष्ट करतो की महात्मा फुल्यांच्या कवितांमध्ये विद्रोह आहे, तो सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांमध्ये सुद्धा आहे. तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा थोडासा कमी अधिकपणा जो म्हणतो आपण, तर थोडा भावनिकतेची छटा ही आपल्याला सावित्रीबाई फुल्यांच्या लेखनामध्ये दिसते. ती आपल्याला फुल्यांच्या लेखनामध्ये दिसत नाही किंवा खूप कमी दिसते, पण ती सावित्रीबाई फुल्यांच्या कवितांमध्ये निश्चित जास्त दिसते. असं ते आपलं विधान. बरोबर. सावित्रीबाईंच्या काव्यामधलं अभिव्यक्तीचं जे काही वेगळेपण आपण संदर्भ देऊन आम्हाला स्पष्ट केलं हे फारच म्हणजे सर अप्रतिम होतं. आणि खरंच आम्ही सगळे तुमचे फॅन झालेलो आहे आणि आमच्या महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेट द्या अशी मी अपेक्षा या ठिकाणी आज व्यक्त करतो. येऊ, नक्कीच येऊ. कोरोना हटू द्या, प्रत्यक्ष येऊच. सर हे आपलं व्याख्यान रेकॉर्ड सुद्धा होतं आणि हे आम्ही युट्यूबला अपलोड करत असतो. तर हे आम्ही तिकडे पण जे ज्यांना कुणाला आता जॉईन करता आला नाही व्याख्यानाला मीटिंगला, तर मग ते लोक युट्यूबला हे नंतर त्यांना बघता येतं. तर नक्कीच सर मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करेल. बंद कर. चालेल. धन्यवाद. ओके. आणखी कुणाला काही शंका असतील तर विचारू शकतात. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे हँड रेज करून मला एक नोटिफिकेशन देऊ शकता. एखादं उत्तर देत असताना टेक्स्ट मध्ये जरी प्रश्न टाकले तुमचा मेसेज सोडू शकता. हो, म्हणजे सगळ्यांना प्रश्नही दिसेल आणि उत्तरही दिसेल. हॅलो. हा बोला. हा नमस्कार, मी डॉक्टर सुवर्णा खरात बोलते. तर मला प्रश्न असा आहे की महात्मा फुलेंचं जे काही ग्रंथ संपदा आहे ती जशी शासनाने प्रकाशित केलेली आहे
आणि जसं शेतकऱ्यांचा सूड आहे किंवा शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे, तसंच सावित्रीबाईंचे जे काही ग्रंथसंपदा असेल किंवा काव्य जे काही तुम्ही आता खूप म्हणजे मला खरंच याच्याबद्दल एवढी माहिती नव्हती, पण तुम्ही जे काही सांगितलं 1 तासामध्ये ते खूपच सुंदर विवेचन होतं, सुंदर मांडणी होती. तर ते जे त्यांचं साहित्य आहे ते प्रकाशित झालेलं आहे का शासनातर्फे? हा एक माझा प्रश्न आहे आणि ते प्रकाशित शासनातर्फे करायचं नाही झालेलं म्हणजे हा अं, नाही झालं. हा 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 बरोबर. कारण मला असं वाटतं की मागोमाळींनी सावित्रीबाई डॉक्टर फुलेंचं बाबासाहेब समग्र आंबेडकरांचे लेखन प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा प्रकाशित झालंय. झालेली आहे. त्यानंतर छत्रपती शाहूंचाही चरित्र ग्रंथ आलेला आहे. पण मला वाटतं अजूनही सावित्रीबाईंचं लिखाण बरोबर. हे प्रकाशित झालेलं नाही. तर तशा पद्धतीची विनंती जर का तुम्ही शासनाला केलीत की सावित्रीबाईंचं जे काही लिखाण आहे ते सुद्धा हो महाराष्ट्र हो शासनाने घ्यायला पाहिजे आणि प्रकाशित करायला पाहिजे. तर आपला जो उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहे शासनाचा, त्यांच्यातर्फे ह्या हो हो गोष्टी करण्यात येतात. तर माझी विनंती राहील ॲज अ अभ्यासक म्हणून, आणि आता तुमच्या ग्रंथालाही तुमच्या संशोधनालाही पुरस्कार मिळालेला आहे. तर हे सगळं एक तुम्ही जर निवेदन शासनाकडे दिलत की हे साहित्य प्रकाशित व्हावं, आणि हो आता शासनातर्फे जे साहित्य प्रकाशित केलं जातं ते सर्व प्रकाशित केलेलं साहित्य हे पोर्टलवर पण उपलब्ध करण्यात येतो, की जेणेकरून ते साहित्य अनेक लोकांपर्यंत पोहोचतं. तर माझी बरोबर. विनंती राहील तुम्हाला की तुम्ही अशा प्रकारचं एक निवेदन शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला द्या, ज्याच्यामध्ये नक्की. तुम्ही हे सगळे तुमचं जे साहित्य आहे, जो अभ्यास आहे आणि जी काही मौलिक ग्रंथ किंवा साहित्य संपदा आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शासनाकडे सुचवता येतील आणि एक मोठं काम या निमित्ताने आपण राज्यातील जनतेसाठी करू शकू. ओके, करू खूप खूप शकतो. धन्यवाद सर तुमचे, आणि आमच्या बरोबर. खूप महाविद्यालयाच्या धन्यवाद. व्याख्यानमालेला तुम्ही आज उपस्थित राहिलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढील धन्यवाद. वाटचालीस खूप धन्यवाद. खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि नक्कीच तुम्ही म्हणताय तसं ह्याच्यावरती मागोमाळी आणि जी उगले ज्यांचा मी संदर्भ दिला त्यांनी बरचसं काम केलेलं आहे. मी सरांशी पण चर्चा करीन या संदर्भामध्ये. खूप सुंदर कल्पना तुम्ही बरोबर. दिलेली. आपण नक्कीच शासनाला असा प्रस्ताव सादर करूयात. बरोबर, जसं तुम्ही म्हणाला सर, सूर्याजवळचा सूर्य हा दुर्लक्षित झालाय. असंच काहीचं चित्र आहे. हा म्हणजे सूर्य आणि चंद्र एका वेळी असतात. बरोबर. नाही म्हणजे बघा ना आता सरळ सरळ सूर्य जेव्हा अस्तित्वात असतो तेव्हा चंद्रही असतोच बाजूला. पण हो हो हो. दिवसा सूर्य चंद्राचा कोणी विचार करत नाही सहसा. तसं झालंय. पण हाही बरोबर एक महासूर्य बरोबर. आहे. त्याच्यामध्ये आपण जवळ जाऊन जेवढं बघू तेवढं दिसेल. हो हो हो. चला, खूप खूप धन्यवाद सर. आपण परत भेटूया आणि तुम्ही खरं म्हणजे याच्याविषयी. मला खूप नक्कीच, नक्कीच. मलाही खरंच खूप आनंद झाला व्यक्तिशः कारण सावित्रीबाई फुल्यांवरती सामाजिक कार्याच्या बाबतीत खूप लिखाण झालं आणि म्हणून काय होतं मग हे काव्य आणि हे एवढं उत्तुंग आहे की वाङ्मयाच्या इतिहासकारांनी याची नोंद घेऊ नये हे दुर्दैवी आहे. म्हणजे आम्ही मराठी विभागामध्ये शिकत असताना आमचे डॉक्टर मनोहर जाधव सर असतील किंवा प्रभाकर देसाई सर असतील किंवा सगळी मंडळी आम्हाला या गोष्टीबद्दल सांगत होती की तुम्ही जे वास्तव आहे ते स्पष्टपणे मांडा किंवा प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सर पण म्हणाले होते की मराठी वाङ्मयाचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा नव्यानं लिहिण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. अशी जी विधानं होतात त्याची मागची ही महत्वाची कारणं आहेत की म्हणजे वाङ्मयाच्या इतिहासाची खंड वाचताना सावित्रीबाईंचा उल्लेख असू नये, महात्मा फुल्यांचा उल्लेख असू नये आणि ती परिशिष्टामध्ये महात्मा फुल्यांची जोडली जावी त्यांचं लेखन हे अतिशय दुर्दैवी आहे. तर जसं मॅडम म्हणाले बरोबर. खरं तर एक नव्या संशोधनाच्या दिशा आणि म्हणजे चांगली आनंदाची बाब अशी आहे की आजची पिढी या विषयाकडे गांभीर्यानं बघते आहे, त्याच्यावरती काम करते आहे. हा एक चांगला विचार सुद्धा आहे. कुणाला तरी बोलायचं आहे बहुतेक. हो हो please. हॅलो, हा सर, मला दुसरी कल्पना माझ्या मनात अशी आलेली आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे आपल्याला साहित्य प्रकाशित करता येईल सावित्रीमाईंचं, त्याच हो पद्धतीने सावित्रीमाई म्हणजे फक्त स्त्री शिक्षण आणि हो त्यांनी महिलांसाठी सुरू केलेली शाळा, या हो चौकटीमध्ये जे आज अडकवण्यात आलेलं आहे सावित्रीमाईंना आणि त्यांच्या जे बरोबर. बाकी सामाजिक ज्या काय म्हणतात त्याला, उठावाच्या ज्या काही गोष्टी होत्या, साध्या साध्या गोष्टी होत्या, हळदी हो हो कुंकाचा समारंभ असेल किंवा इतरही काही असतील, तर हो 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 हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी मात्र आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये येत नाहीत किंवा त्यांच्या काव्य कविता ज्या आहेत
किंवा इतर बरोबर. त्यांचं साहित्य आहे ते पाठ्यपुस्तकांमध्ये आलेलं नाही. तर माझी बरोबर. अशी विनंती राहील तुम्हाला की शालेय शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण विभाग यांनाही तुम्ही हम्म. लिहिलं पाहिजे आणि आपलं जे बालभारतीचं जे अभ्यास मंडळ आहे मराठी हो भाषेचं हो हो तर त्यांनाही तुम्ही एक हो, हो. पत्र लिहून अशी मागणी केली पाहिजे आणि आपल्या ज्या साहित्य परिषदा होतात, साहित्य हो हो संमेलन होतात विविध, त्या साहित्य हो. संमेलनांमध्ये एक सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंसाठी जर का आपण एक स्पेशल काहीतरी सेशन करू शकलो तर त्यांचं हो. खूप मोठं साहित्य हे त्या संमेलनांमध्ये लोकांसमोर येऊ शकेल आणि हो. संपूर्ण जनतेला हे माहित होईल की अशा प्रकारचे हे साहित्य या दोघा जोडी मार्फत निर्माण झालेलं आहे. तर ह्या काही माझ्या हो. सूचना होत्या ज्या ओघाने मला माझ्या मनात आल्या आणि मी आपल्यासोबत शेअर केल्या. आपण नक्कीच त्याच्यावर हो. विचार कराल आणि पुढे न्याल अशी मला अपेक्षा आहे. ओके, नक्कीच ठीक आहे. हो हो.